श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक 17 आणि 18 या दोन भागावरती आपण आज चिंतन करणार आहोत. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. समर्थ म्हणतात, मानव हा सतत भविष्याची चिंता करत असतो. पण आपल्या चिंता करण्याने काय होणार आहे बरं? जे घडणार आहे ते घडणारच, ते आपण टाळू शकत नाही. तुम्ही किती मनाने म्हटलं की उद्या सूर्य उगवायला नको, तुम्ही किती म्हटलं की उद्या सूर्य उगवायला नको, तो थांबणार आहे थोडाच, तो त्याचं कार्य करणार. आणि मग असं जे काही घडणार आहे ते आपल्याला भोगावंच लागणार. म्हणजे उद्या सकाळी सूर्य उगवला आणि आपल्याला कामानिमित्त बाहेर पडलं तर आपल्याला ऊन लागणारच आहे. जे घडणार आहे ते घडणार, आणि जे भोगावं लागणार आहे ते भोगावंच लागणार आहे, ते आपण टाळू शकत नाही. आपल्या बाबतीत जे काही घडतं ते काय असतं, आता बऱ्याचशा वेळा सांगण्यात आलेलं आहे की आपलं जे काही चालू असतं ना ते आपलं पूर्वसंचिताचं कर्म असतं. दोन माणसं रस्त्याने चाललेत, एकाला भूक लागली आणि एकाला तहान लागली. भूक लागली त्याला, रस्त्यामध्येच कुठेतरी हॉटेल भेटलं आणि त्याने खाऊ घेतलं, पण त्या हॉटेलमध्ये पाणी नव्हतं. म्हणजे एकाची भूक भागली पण दुसऱ्याची तहान भागली नाही ना. म्हणजे कर्म भोग आहे तो, संचित कर्म आहे ते, प्रारब्ध. रात्री महाराजांनी खूप सांगितलं, ज्याच्या ज्या प्रारब्धात असेल त्याला ते मिळणार. मग आपण त्याच्यासाठी व्यर्थ का चिंता करायची? जे घडणार आहे ते घडणारच. त्याच्यासाठी व्यर्थ वेळ खर्च करून आपण दुःखाला कारण होऊ शकतो. चांगलं घडलं तर काय प्रश्न नाहीये, पण वाईट घडलं की चिंता होते, दुःख होतं, खेद निर्माण होतो. आणि असा ज्याला खेद निर्माण होतो त्याला स्वामी मतिमंद म्हणतात. आता असं मतिमंद म्हणजे काय की आपल्या मनाचा अज्ञानपणा. मनाचा जो अज्ञानपणा आहे हे जर घालवायचं असेल तर संतांची संगत करावी. मी तीर्थयात्रेच असं म्हणणार नाही, पण वेदशास्त्र पुराणे वाचावी. संतांनी काय दाखले दिले ते पाहावं. मनामध्ये शंका आली ना की शास्त्र पुराण ग्रंथ उघडून पाहावे, तर सर्वांची उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात. आणि आपण काय करतो की गावातले 4-2 मंडळी जे असतात ना त्यांना विचारत बसतो. ते सगळेच ज्ञानी असतील असं नाहीये, त्याच्यातले काही ज्ञानी असतील ते थोडेफार सांगतील, पण जे अज्ञानी आहेत पण ज्ञानी असल्याचं भाव आणतात आणि त्यांच्याकडून जर सल्ला घेतला तर शेवटी दुःखालाच कारण आहे. ज्या माणसाला पोहता येत नाही आणि त्याला म्हटलं की मला नदी पार करून सोड, ते सोडणं कसं शक्य आहे बरं? ज्याला स्वतःलाच पोहता येत नाही तो आपल्याला नदीच्या पलीकडे नेऊन कसं पोहोचवेल? म्हणून यासाठी काय केलं पाहिजे की जो ज्ञानी अनुभवी आहे त्याचा सल्ला घ्यावा. श्लोक 18. मना राघवे विना आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिता वेद शास्त्र पुराणे.
तयावर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणी. समर्थांनी फार छान भाषेत सांगितलेलं आहे. या जगामध्ये अप्रिय असं काहीच नाहीये, अप्रिय असं काहीच नाहीये. काही मिळवायचं असेल तर स्तुती करावं लागते. म्हणजे काय म्हणतो थोडक्यात आपण त्याला वशिला लावावा लागतो. आणि मग असा वशिला जर कोणाकडे लावावा, आपण काय करतो की आपल्याला शेजारणीकडून काही आपल्याला समजा तेल मीठ साखर काही हवे असेल, चहापत्ती, तर आपण त्याच्याशी गोड गोड बोलतो आणि आपलं काम साधून घेतो आपण. परंतु स्वामी काय म्हणतात की त्याच्याशी जर वशिलाच लावायचं असेल, गुणगान गायचं असेल ना, तर ते एका भगवंताचं गावं. वेदशास्त्र पुराण यांनी काय केलेलं आहे की त्या भगवंताचंच गुणगान गायलेलं आहे. सर्व वेद शास्त्र पुराणी श्रुती वगैरे जे आहेत हे एका भगवंताचं गुणगान गातात. ते मानवाची कीर्ती गात नाही कधी. कारण मानवाची किती जरी कीर्ती गायली ना तर सगळी व्यर्थ आहे. मानवाला काय विषय गोड वाटतात. गावातील 4 श्रीमंत लोक, पुढारी किंवा नातेवाईक, मित्रमंडळी यांचं तुम्ही किती गुणगान गायलं तर ते सर्व व्यर्थ आहे. पण भगवंताचं सुद्धा गुणगान गायलं ना तरच भगवंत काहीतरी देतो. म्हणजे आधी घेशी नंतर देशी. भगवंत घेतल्याशिवाय काही देत नाही. भगवंताची तुम्ही भक्ती केली, साधना केली तर तो तुम्हाला काहीतरी समाधान देईल, चांगला मार्ग दाखवेल. संत कबीराने एक ठिकाणी म्हटलेलं आहे, हरी आधार जसं मीनही नीरा. हरी आधार जसं मीनही नीरा म्हणजे ज्याप्रमाणे मीनही नीरा जसा माशाला पाण्याचा आधार असतो, तसं आवर जतन कचुकही कबीरा. तसं मला या हरी भगवंताशिवाय कोणाचा आधार नाहीये. जसं पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही तसं भक्तीशिवाय आपण सुद्धा जगू नये. कबीरांना हे सुचवायचंय की आपलं खरं जर जीवन असेल ना तर ती भक्ती आहे. आणि ती जर भक्ती करायची असेल तर समर्थांनी फार पूर्वीपासून सांगून ठेवले आणि वारंवार ते सांगतात, हे म्हणा तू एका राघवाशिवाय म्हणजे त्या भगवंताशिवाय, श्रीरामाशिवाय दुसरी कोणाची आशा करू नको. ज्याला सोनं घ्यायचंय त्याने कुंभाराच्या आळेला जाऊन चालेल का? त्याने सोनाराच्या आळेलाच गेलं पाहिजे ना, सराफ पेठेमध्ये. तसं आपल्याला समाधान, सुख, शांती ही जर मिळवायची असेल तर त्या राघवाचीच आशा केली पाहिजे, त्या भगवंताची आशा केली पाहिजे, त्या श्रीरामालाच वारंवार त्याचे गुणगान गायले पाहिजेत. आपण काय करतो की नको त्या माणसाचे गुणगान गातो. हे सगळे व्यर्थ असतात. आपल्या गावामध्ये पुढारी असेल, एखादा नेता असेल, आपण त्याचे किती जरी गुणगान गायले ना तर ते सगळं व्यर्थ आहे. म्हणजे कसं की खडकावर जर पेरलं तर ते धान्य कधीच उगवणार नाही, अशा प्रकारे आहे. पण आपण काय पेरत जावं, काय पेरावं तर चांगले विचार पेरावा. ते कुठे ना कुठे समाजाच्या कामी येतात. संतांनी काय केलं तर देवाचंच गुणगान गायलं आणि म्हणून ते संत पदाला पोहोचले. त्यांनी आपल्यासाठी भक्तीचा मार्ग दाखवून दिला की हे जग अडाणी आहे, यांना जर सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल तर कोणत्या मार्गाने जावं तो त्यांनी मार्ग दाखवून दिला. तो मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग. जे प्राण्या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. आपल्याला आत्मबोधाचा विसर पडलेला आहे आणि आत्मबोधाचा विसर नाही झाल्यामुळे काय झालं की आपण या देहावरतीच प्रेम करायला लागलेलो आहे. हा नाशवंत देह आहे, याच्यावर किती प्रेम करून उपयोग नाहीये. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. काळाची आवडी पडेला बा जेव्हा सोडवे ना तेव्हा माय बाप
सोडविना बंधू पाठाचे पाहिजे शेजाचे कामीना दूर राही. तुका म्हणे तुला सोडवलं कोणा एका चक्र पाणी वाचून या. महाराजांनी खूप छान सांगितले तुकाराम महाराजांनी की तुम्हाला सोडवणार जर कोण आहे, तुमचं दुःख कोण हरण करणार आहे, तर एक चक्र पाणी आहे. तो भगवंत आहे, तो राघव आहे, तो श्रीराम आहे. आणि तुम्ही काय करा की त्याची आशा करा. आपण काय करतोय, नश्वर गोष्टीची आशा करतोय. घर, गाडी, बंगला, संपत्ती, कीर्ती, हे सगळं नश्वर आहे. या नश्वराची आशा करून उपयोग काय आहे? ज्या झाडाला कधीच फळ येणार नाहीये असं आपण झाड लावतोय आणि त्या झाडाला खत पाणी घालून बसतोय. किती वर्ष जरी तुम्ही आशा केली तर त्याला फळच येणार नाही ना. म्हणून काय केलंय की तेव्हा मानवाची कीर्ती गावावं नको. मानवाची कीर्ती म्हणजे वांज झाड म्हणतात त्याला. अशा वान झाडाची किती जरी कीर्ती गायली तरी पदरी काहीच पडणार नाही ना. ज्याला रात्रंदिवस वेद शास्त्र पुराणे ज्याचं वर्णन करतात त्या भगवंताचं आपण स्मरण करावं. आपल्या जीवनामध्ये निश्चित चांगलं घडेल अशी आशा ठेवावी. तुम्ही काय केल्यानंतर काय घडणार हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. तू जे कर्म करणार त्या कर्माचंच फळ आपल्याला मिळणार आहे. बीज बोए बबूल का तो आम का आशा आहे. जर बाबळीचं झाड लावलं त्याला आंबे येतील का? कधीच येणार नाही. साधू संत ऋषी मुनी यांनी आपल्याला जो काही मार्ग दाखवलेला आहे, सत्याचा मार्ग, भक्तीचा मार्ग, या मार्गावरती चालावा. देवाचं भजन स्तुती करावी. जगामध्ये प्रयत्न केल्यानंतर अशक्य काहीच नाहीये. तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील परंतु तुमचे प्रयत्न प्रामाणिक पाहिजेत. आज या विश्वामध्ये मनुष्य काय झालेलं आहे की शांती हरून बसलेला आहे. हा जड आत्मा मृत्युंजय वियोगामुळे रडत बसलेला आहे, करत बसलेला आहे, व्यर्थ चिंता करतोय. तर ती व्यर्थ चिंता काही कामाची नाहीये. चिंता जर करायची असेल आणि चिंतन करायचं असेल तर एका भगवंताचं करावं, श्रीरामाचं करावं असं स्वामींना या ठिकाणी सांगायचे. तरच आपलं सर्व जे काही कार्य आहे तयावर सर्व ही श्लाघ्यवाने म्हणजे सर्व गोड होईल. त्या भगवंताचं वर्णन केलं, चिंतन केलं, मनन केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व जे काही घडणार आहे ते सर्व गोड घडेल. श्लाघ्यवाने म्हणजे गोड होईल. साधू संतांनी आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं, आपणही करून घेऊ शकतो. का अशक्य काय आहे? सर्व गोष्टीमध्ये राम आहे असं मानावं. जिथे राम नाही तिथे हराम आहे असं समजावं. त्या श्रीरामाचं गुणगान गायलं तर निश्चित तुम्हाला समाधान मिळेल, सुख मिळेल, आत्मशांती मिळेल. माणसं आत्मशांती हरून बसलेली आहेत आणि ह्या काय त्या नश्वर गोष्टीच्याकडे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आज चिंतनामध्ये इतकंच. जय जय रघुवीर समर्थ.